सर्वांचे अभिनंदन। तर ते नाटक आणि व्यवस्थित प्रकारे व्हावं, त्यामध्ये काम करणारे पात्र जे आहेत त्यांना आणि व्यवस्थित प्रकारचं भाषण आणि व्यवस्थित प्रकारचं ते नाटक झालं अर्थात महादेवतांचा आशीर्वाद दिला त्याला प्राप्त करून देऊन काही अडचणी असतील त्रास असेल तर ते परिहार करून सर्वांना उत्तम प्रकारचं आरोग्य आयुष्य सद्वासन सद्बुद्धी दे, कल्याण कर, कृपा कर, रक्षण कर आणि बरं आणि श्री पाटेश्वर देवाकडे नमस्कार करतात। व्यासपीठावर असलेल्या सगळे मान्यवर, आमचे मालेगाव गावचे सरपंच किरण सावंत, तसेच पंच मेंबर निंगल फर्नांडिस, अध्यक्ष देवस्थानचे अध्यक्ष जगन पार्सेकर, सगळे मान्यवर, सगळ्यात पहिली 25 वर्धापन दिसाचे तुमकां सगळ्यांक शुभेच्छा। ह्यो कार्यक्रम कला महोत्सव ह्यो तुम्ही म्हणजे देवस्थान कमिटीने घडोवन हाडला आणि म्हाका दिसता वर्साच्या वर्सा तुम्ही हे कार्यक्रम घडोवन हाडटात आणि खरेंच आयज बरें दिसलें म्हाका की सगळे खूप कार्यक्रम अटेंड केले पण माजी जाल्लेल्या अध्यक्षांक केन्ना कोणी फेलिसिटेट केल्लें पळोवंक ना, कित्याक सदांच देवस्थान फेलिसिटेट आसता। तर खरेंच अभिनंदन तुमचें आनी कौतुक करचें दिसता की हांव पळयतालो की पयलींचे अध्यक्ष जाले तेंचे तुम्ही सगळ्यांनी सत्कार केले, म्हणजे तेंचो मान तुम्ही तेंकां दिले। म्हणजे जेन्ना गांव म्हणटात आणि गांव वाडो म्हणटात किंवा देवस्थान म्हणटात आणि सगळे देवस्थानचे स्थानिक म्हणजे ते देवीक देवाक मानपी सगळे एकीकडे येऊन काम करतात, तेन्ना असे वेगळ्या पद्धतीचे आयडियाज हे येतात। म्हणजे कशें ज्यांच्यांनी पयलीं सर्व केला, ज्यांनी पयलीं कार्य केला तेंचो मान सन्मान म्हणजे तेंकां एप्रिशिएट करा। आणि हे करता असताना एकूच म्हाका लक्षात येयलें पळोवन दिसलें की मराठवाडा ह्यो एकीकडे हा एकवटीन आहा आणि अशेंच देवी कडेन मागता सो पूर्ण मराठवाडा एकीकडे अशें पावचें। आतां ती व्हडलो किरणान सांगलें की आपूण हांगा रावलो आनी सातेरी देवीचो आशिर्वादान आमी जिखलो। मराठवाड्याची एक खासियत आहा, मराठवाड्याच्या वांगडा कोण रावलो तो सदांच जिखला आणि म्हाज्या वांगडा मराठवाड्यात रावलो म्हणून आमदार जाला। तो अशेंच तुमचे आशिर्वाद दवरचे। सगळ्यांत पयलीं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटल्यार आयज तुम्ही जे फेलिसिटेशन केलें एज्युकेशन फिल्डान, कल्चरल फिल्डान आणि स्पोर्ट्स फिल्डान खरेंच बरें दिसलें। नाल्यार वचत थंय एज्युकेशन फिल्डानूच फेलिसिटेट करतात पूण तुमी सगळे म्हणजे वाड्याचेर जी भुरगीं त्या फिल्डान फुडें सरल्या तांकां तुमी फेलिसिटेट केल्यात आणि अशें केल्या उपरांतूच ऑटोमॅटिकली दुसरी ल्हान भुरगीं ते पळोवन आनी मोटिवेट जातात आणि फुडें सरतात। कले विशयी चड काय उलयना कित्याक एवरी इयर स्थानिक तुम्ही हांगासर कला सादर करतात। आयज तुमच्या 50वो प्रयोग म्हणटा तो ओमकार थिएटर्स करता। कॉंग्रॅच्युलेशन्स आनी ऑल द बेस्ट तांकां इन फ्युचर तेंचे फेलिसिटेट करपाचें भाग्य म्हाका मेळ्ळें, खरेंच बरें दिसलें। परत एकदा लास्ट म्हणटात ते दोन गोष्टी, कला म्हटली खरी म्हाका फक्त रवींद्र भवन याद येता आणि लास्ट टायमूय सांगलें रवींद्र भवनाचे काम चालू आहा डेफिनेटली बेगिनान बेगीन जातलें। आनी आयज हे वर्धापन दिनाक इतलें अनाउन्स करूंक सोदता की येता ते 30 तारखेक म्हाज्या वाडदिसा निमित्तान रवींद्र भवनाचे फाउंडेशन जो ऑनरेबल चीफ मिनिस्टर आनी ही म्हाजी भेट सगळ्या कलाकारांक पेडणे तालुक्याच्या कलाकारांक म्हणजे एक म्हाका आमदार म्हणून निवडून दिलो कार्य करपाक दिले म्हाजे एकूच
इंटेन्शन आसलें की सगळ्या कलाकारांक आमचे न्याय मेळना. गेली 30 वर्सां आमचे पूर्ण पेडणे तालुक्याचे कलाकार रवींद्र भवनाची वाट पळयताली आणि माझे भाग्य हांव आमदारान म्हाजे टेन्युरार फावंडेशन स्टोन घालता आनी बेगिनात बेगीन रवींद्र भवन फूल फ्लॅश चालूय जातलें. दुसरे आयज फेलिसिटेट करतना हांव 2 व्हॉलीबॉल प्लेयरांचे फेलिसिटेट केले. हांव एज अ व्हॉलीबॉल प्लेयर म्हाकाय बरें दिसलें की ह्या देशा मराठवाड्यात इतले बरे टॅलेंटेड भुरगीं आहात आणि अध्यक्षाकूय लास्ट इयरूय हांवें अनावन्स केल्लें. हे फावटूय अध्यक्षान लास्टाक मेळ्ळो तेन्ना म्हटलें व्हॉलीबॉल ग्रावंड आणि बेगिनात बेगीन तेंच्यांनी फॉर्मेलिटी सगळे करचे. म्हाकाय दिसता मराठवाड्यात आणि मराठवाड्यात एक बरो व्हॉलीबॉल ग्रावंड जावचो जे भुरगे सारके उमेदीन हांगा प्रॅक्टीस करतना पळयलां एक बरे प्लेयर जावचे आनी ताका लागून आयज ह्या 25 वर्धापन दिवसा एकूच एश्युअर करता तुमकां जेन्ना तुमचे फॉर्मेलिटीज जातले तेन्ना ह्यो व्हॉलीबॉल कोर्ट म्हणटात तो आख्या म्हणजे पेडणे तालुक्यात नंबर 1 आसतलो आणि तो एक सिंथेथीक व्हॉलीबॉल कोर्ट आसतलो. लक्षांत धरा ह्यो खंयच ना ऑलिंपीक लेवलार पूण हांव एश्युअर करता तुमकां तुमचो ग्रावंड सिंथेथीक ऑलिंपीक ग्रावंड जातलो जेणे करून तुमकां बाकीचे इतरूय कार्यक्रम घेवपाक मेळटले. परत एकदा सगळ्यांक एंटायर कमिटीक अशेंच देवीचे आशिर्वाद आसचे आणि अशेंच तुम्ही गांवा खातीर वाड्या खातीर कार्य चालू दवरपाचें. कलाकारांक मोटिवेट करा सगळ्या फिल्डान सगळ्या सेक्टरान जे भुरगे फुडें सरतात तांकां मोटिवेट करा. जेन्ना जेन्ना म्हाजी तुमकां गरज लागतली हेल्प लागतली डेफिनेटली हांव तुमच्या वांगडा आसा. म्हाका हांगासर आपयलो मान सन्मान दिल्या बद्दल धन्यवाद. संस्थेची उज्ज्वल भरारी यामध्ये यांचं अभिनंदन करूया, कौतुक करूया, कारण आपल्या मांजरेगावचं नाव संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर त्यांनी प्रस्थापित करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या नाट्यकलेच्या माध्यमातून केलेला आहे आणि या आपल्या संस्थेची अनेक नाटकं त्यांनी दिग्दर्शित केलेली आहेत. असे अनेक साकारतात. कट्यार काळजा दुसरी या नाटकामध्ये सदाशिवाची भूमिका साकारतात आणि भावतेची देव नाटकामध्ये पुढील कलाकार आहेत श्री नंदाजी पवार. या नाटकामध्ये प्रतिहाराची भूमिका साकारणारे सकाराम मराठी रंगभूमी गोवा राज्यातील उदयोन्मुख गायिका कुमारी श्रद्धा गुरुदास आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातनाम तबलापटू महाराष्ट्र बाहेरील कर्नाटक इतर देशातील राज्यामधील कलावंतांना साथ संगत करण्यात पुढे विनंती आहे रंगभूषाकार आहे असे आपल्या मांजरेगावचे सुपुत्र श्री प्रवीण भामल यांनाही विनंती आहे की त्यांनी आपला सन्मान स्वीकार. तसेच कार्यक्रमात पुढे जाताना एका व्यक्तीचा सन्मान विवेकानी सुवर्ण महोत्सवी नाट्य प्रयोग हा आपल्या वाड्यावर मराठवाड्यावर होत आहे. ही आम्हा तुम्हा सर्वांसाठी खरोखरच एक अभिमानास्पद अशा पद्धतीची बाब आणि मांजरेचे आपल्या जी दारोडकर यांच्या प्राप्त करून दिली. हे खरोखरच आमचं सौभाग्य आहे आणि संस्था श्री ओंकार थिएटर ही सदैव या घडवून आणला म्हणून त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही देवस्थान देवीच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी कला महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे
आपल्या मांजरी मतदारसंघाचे आमदार आणि हाऊसिंग बोर्डचे गोवा हाऊसिंग बोर्डचे चेअरमन आदरणीय जी दाभोळकर सर, तसेच गावचे मांजरे ग्रामपंचायतीचे सरपंच किरण सावंत, या प्रभागाचे आमच्या प्रभागाचे पंच मेंबर मिंगल फर्नांडिस, त्याचप्रमाणे देवस्थानचे सर्व पदाधिकारी, आजचे सर्व सत्कार मूर्ती, या ठिकाणी उपस्थित असलेले विविध भागातून आलेले नागरिक, माता भगिनी, पत्रकार बंधू, खरोखरच मला वाटतं आमच्या देवस्थानविषयी बरीचशी माहिती आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आणि मी काय सांगावं असं माझ्यासमोर प्रश्न आहे. अगदी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये माझं मनोगत व्यक्त करतो. 25 वर्ष झाली आणि या 25 वर्षाच्या काळात आम्ही बरंचसं काही कमावलं. दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतरी कार्यक्रमामध्ये नवीनता आणण्याचा प्रयत्न झाला. आणि याला कारण म्हणजे जे देवस्थानचे अध्यक्ष होऊन गेले, सुरुवातीला मधुकर शंकर, कैलासवासी मधुकर शंकर पारसेकर, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर पारसेकर, मी स्वतः आणि मकरंद पारसेकर. खरोखरच हे जे यश ह्या देवस्थानला मिळालेलं आहे ते आम्हा अध्यक्षांचं यश नसून आम्हाला सहकार्य करणारे आमचे सर्व सहकारी, या गावचे नागरिक, कार्यकारी समितीचे सर्व सदस्य, उपस्थित असलेल्या माता भगिनी, सगळ्यांचा मुलांचा हातभार आहे त्याच्यामध्ये. मला वाटतं अशा प्रकारचे कार्यक्रम देवस्थानाच्या प्रांगणात आयोजित होणं अतिशय गरजेचं असतं. कारण देवाला जे कार्यक्रम आवडतात तेच कार्यक्रम या ठिकाणी सादर होतात, अतिशय शिस्तीमध्ये सादर होतात आणि सर्वांचं, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचं सहकार्य असतं. हे महत्वाचं. कुठल्या या 25 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण तंटे वगैरे अशा प्रकारची गोष्टी अजूनपर्यंत काही घडलेल्या नाहीत. सर्वांनी समोपचाराने वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपापलं योगदान दिलेलं आहे. त्यासाठी परत एकदा आमच्या वाड्यावरचे सर्व ग्रामस्थ आणि माता भगिनी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यानंतर आज या ठिकाणी हा जो कला महोत्सव होत आहे, 5 दिवसीय कला महोत्सव, मला अभिमान वाटतो सांगायला. आणि माझं मगाशी माझी ओळख करताना उल्लेख सुद्धा झाला या गोष्टीचा. मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असल्या कारणाने मला हे जमतं. बघा, या व्यासपीठावर कला अकादमी, गोवा म्हणा, कला संस्कृती संचालनालय यांच्यातर्फे जे दर्जेदार कार्यक्रम या व्यासपीठावर करण्यामध्ये मी पुढाकार घेतला आणि त्यासाठी मला देवस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनापासून सहकार्य केलं. कारण बऱ्याच कलाकारांनी या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये संधी मिळाली. आमच्या पदाधिकाऱ्यांना पण काम करण्याची संधी मिळाली. आणि खरोखर अशा प्रकारचे कार्यक्रम जे असतात ते देवस्थानच्या आवारामध्ये होणं अतिशय गरजेचं असतं. आणि तेव्हाच कलाकारांना एक वेगळी चालना मिळते, त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळते. आणि ह्यामध्ये व्यासपीठावर जे लोक येतात गौरव करायला म्हणा किंवा आम्ही त्यांना आमंत्रित करतो, बरोबर त्यांचं योगदान सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. एखादा आता माझा सन्मान झाला आमदार महोदयांच्या हस्ते, खरोखरच एक मला अभिमान वाटला की मी जे कार्य केलं, मी माझं जे योगदान दिलं त्याच्यामध्ये मी काहीतरी केलं असं मला मनापासून वाटलं. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या कार्याची अतिशय गरज आहे. माझा बऱ्याच या ठिकाणी जे नवोदित कलाकार आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही सतत काहीतरी नवीन शिकण्यासाठी झटा, खास करून आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी झटा. तरच आम्ही आमची स्वतःची प्रगती करू आणि आमच्या देवदेवतांना सुद्धा प्रसन्न करू. खरोखरच आजचे जे सन्माननीय अतिथी आहेत जित भाई आरोलकर, खरोखरच एक हसतमुख असं व्यक्तिमत्व, संपूर्ण गोमंतकामध्ये त्यांचं नाव आहे. हल्लीच त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण प्राप्त झालेला आहे.
त्यांचं कर्तृत्व खरोखरच लोकांना आवडतं आणि म्हणून आज ते दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत. मी देवीकडे प्रार्थना करतो की त्यांच्या ह्या कार्यात त्यांना सतत आशीर्वाद मिळो आणि अशीच आपल्या लोकांची सेवा करण्याची त्यांना संधी मिळत राहो. त्याचप्रमाणे आमचे लाडके मांद्रेचे लाडके आमदार जे बाकी माझा वांगडी पंचवांगडी मिंगेल फर्नांडीस आणि बाकीचे सगळे देवस्थान समितीचे अध्यक्ष सचिव ट्रेजरर आणि सगळे मराठवाड्याचे मांद्रेगावचे लोक परागन आताच सांगले की हांव मराठवाड्यात रावतालो आणि त्याच्यानंतर हांव निवडून येयला. खरेंच सातेरी देवीचो आशीर्वाद आणि त्या पाटेश्वर देवाचा आशीर्वाद आणि ज्या घरान रावतालो ते पराग पासिकराचे घर आणि त्याचं निवासस्थान माझ्या खातीर खूब लक्की. मोठ्या अभिमानान सांगता की मराठवाडो म्हाका खूब लक्की म्हणून की तो पंच निवडून आयल्या आता हालींच हांव 1 महिनो जालो सरपंच म्हणून मांद्रेगावचो सरपंच म्हणून निवडून आयलो. म्हणून म्हाका ह्या देवीचो आशीर्वाद तसोच म्हाज्या देवीचो आशीर्वाद आणि त्या पाटेश्वर देवाचो आशीर्वाद म्हाका लाभलो. म्हाका खरेंच कौतुक करचें कशें दिसता देवस्थान समितीचें. हांव तुमकां सगळ्यांनी रिक्वेस्ट करता तुमी सगळ्यांनी ताळयो मारून देवस्थान समितीचें अभिमान कौतुक करचें. कित्याक आयज जो सत्कार आणि सन्मान जो घडोवन हाडलो तो खरोच कौतुकास्पद आसा आणि तेचो जेचो सन्मान जाला तेचो सत्कार जाला तेची घडोवन घेवपाची गरज आसा. आणि देवस्थान समिती असले निरनिराळे जे कार्यक्रम घडोवन हाडटा खरेंच देवस्थान जर असे कार्यक्रम घडोवन हाडीत जाल्यार देवस्थानाचो फायदो ह्या सगळ्या गांवांक किंवा सगळ्या लोकांक जातलो. आणि हेचीच सगळ्यांनी हेचो मार्ग घेवन फुडें वचचो इतलेंच सांगून म्हजे 2 उतरां सोंपयता. टाळी वाजवून अभिनंदन. सगळ्यांची त्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करते. विनंती होता टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करते. तुम्हारी पलक पंढरीगावचे सुयश संदेश पार्सेकर श्रम गुरुनाथ पार्सेकर शैक्षणिक वर्ष 2024-25 रोजरी हायस्कूल मागे. कुमार सार्थक सुनील पार्सेकर शैक्षणिक वर्ष. नितीन हरवलकर बेस्ट घुमट वादक म्हणून ताका इनाम फावो जाल्लो. त्यांनी आर्टी क्लब हायस्कूल मांद्रे हांगासून ह्या स्पर्धेत सहभागी जाल्लो. टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करते. इंटर कॉलेजेस वेट लिफ्टिंग मॅन चॅम्पियनशिप 2025-26 वेट कॅटेगरी अप टू 90 25-26 गोवा.
हो हाऊसिंग बोर्ड चेअरमॅन तसेच प्रत्येक मांद्रे मतदारसंघातल्या कार्यक्रमात ते सहभागी असतात. आजचो हो कार्यक्रम असा तो कला संस्कृती संचालन पणजी आणि श्री कुलदेवी देवस्थान ट्रस्ट मराठवाडा यांच्या संयुक्त विधाने करता आम्ही उपस्थितात असा मांद्रेचे पहिले नागरिक श्री किरण सावंत, सरपंच मांद्रेचे रोजा मिंगेल फर्नांडिस, आमचे वार्ड मेंबर जगन्नाथ पारसेकर देवस्थान अध्यक्ष. यांचा परिचय तथा स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. सर्वप्रथम मांद्रे मतदारसंघाचे युवा तडफदार आमदार श्री जीत आरोळकर हे आजच्या कार्यक्रमाला आम्हाला उद्घाटक म्हणून लाभले आहेत. आपल्या निरनिराळ्या उपक्रमांनिशी त्यांनी आपली वेगळी ओळख मांद्रे मतदारसंघात निर्माण केली आहे. समाजातील गरजवंत लोकांना त्यांनी सरळ हस्ते मदत केली असून अशा लोकांच्या आशीर्वादाला ते पात्र ठरले आहे. मराठवाड्यावर संपन्न होणाऱ्या विविध कार्यक्रमांना त्यांचे सदोदित सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभले आहे. गोवा गृहनिर्माण मंडळाचे ते अध्यक्ष असून मांद्रेचे कर्तव्यदक्ष आमदार म्हणून महोत्सवी वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी प्रमाणे जबाबदारी सांभाळली. तसेच ही जबाबदारी स्वीकारत असताना ते कदंब महामंडळात कार्यरत होते. 37 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ते निवृत्त झाले. विविध धन्यवाद. मी परागला विनंती मान्यवरांचा परिचय तथा पुष्प देऊन किंवा वृक्ष देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. खरोखरच मी सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे या वाड्यावरील प्रत्येक भाविकांसाठी, नागरिकांसाठी आजचा हा दिवस हा अभिमानास्पद अशा पद्धतीचा दिवस. आज देवीचा साप्ताहिक गुरुवार. आज सकाळी श्री सातेरी देवी चरणी आजच्या या एकंदरीत सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा एकंदरीत जे धार्मिक विधी होणार आहे त्याचे यजमान मकरंद पाडसेकर यांच्या वतीने देवीच्या चरणी त्या ठिकाणी अभिषेक झाला. तसेच साप्ताहिक गुरुवारचे यजमान ज्ञानेश्वर पाडसेकर यांनी देवी चरणी सकाळी अभिषेक केला व तदनंतर सायंकाळच्या सत्रात आजचा हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न होत आहे. तदनंतर नाटक सुद्धा या ठिकाणी सादर होणार आहे. एकंदरीत 25 वर्षांचा हा प्रवास खरोखरच महत्वाचा अशा पद्धतीचा हा प्रवास. रौप्य महोत्सवी वर्ष आणि या वर्षाच्या अनुषंगाने खूप चांगले अशा पद्धतीची तयारी आपल्या सर्वांना दिसत आहे, ज्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास अहोरात्र अशा पद्धतीची त्या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे. मी विनंती करतो एकंदरीत कार्यक्रम व गेली 25 वर्षे म्हणा किंवा त्याहून पूर्वीचा काळ या देवस्थानामध्ये कशा पद्धतीचं वातावरण होतं किंवा या देवस्थानची जडणघडण कशी घडत गेली याविषयी भाष्य करण्यासाठी प्रास्ताविक स्वरूपात मी विनंती करतो देवस्थानचे सचिव सुभाषजी पाडसेकर यांनी या ठिकाणी आपले प्रास्ताविक व्यक्त करावे. अशा पद्धतीचा दिवस, कारण आज आम्ही रौप्य महोत्सवी वर्धापन दिनास आजच्या कला महोत्सवातून या ठिकाणी प्रारंभ करीत आहोत व आजच्या या कार्यक्रमात आम्हाला विविध मान्यवर, ज्यामध्ये मांद्रेचे आमदार जीतभाई आरोळकर तसेच इतर मान्यवर, मांद्रेचे प्रथम नागरिक किरण सावंत व इतर मान्यवर आजच्या या उद्घाटन सोहळ्यास या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी विनंती करतो देवस्थानचे माजी खजिनदार अभिजित पाडसेकर यांनी मान्यवरांचे या ठिकाणी मान्यवरांचा परिचय व त्यांचे स्वागत करावे. ज्योतिर्नमोस्तुते
दीपप्रज्वलनानिशी आजच्या या कार्यक्रमाचं विधिवत अशा स्वरूपाचे या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे. खरोखरच मराठवाड्यावरील प्रत्येक नागरिकांसाठी, प्रत्येक भाविकासाठी किंबहुना या व्यासपीठावर यायचं आहे व मकरंद नामदेव पाडसेकर यांना सुद्धा विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन या ठिकाणी दीप प्रज्वलन या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. एखाद्या कार्यक्रमाची विधिवत सुरुवात आपण हिंदू संस्कृतीनुसार दीप प्रज्वलनाने करीत असतो. या कार्यक्रमात विविध मान्यवर आहेत व सर्वप्रथम जितभाई आरोलकर यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होऊन या कार्यक्रमाचं विधिवत असं उद्घाटन होत आहे. यशोदा मधुकर पाडसेकर शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकळमती प्रकाशु निवृत्तिदासु अवधानी सोजी. ओम नमो जियात्या पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेळेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.